ऐरोलीची स्थापना झाली त्यावेळेला या बस डेपोची स्थापना करण्यात आलेली होती। सुरुवातीला या ठिकाणी एसटी बसेस यायच्या, त्याच्यानंतर मुंबईच्या ज्या बीएसटी आहेत त्या यायच्या, त्याच्यानंतर मुंबई महापालिकेच्या बसेस या ठिकाणी यायला लागल्या। परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी जे गटाराचं जे काम केलेलं आहे त्याच्यावर कुठली जाळी नसल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात सुद्धा झालेले। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी नेहमी प्रवास करता, तुम्ही ये जा करता आणि आता डेपोची परिस्थिती काय? नाही, डेपोची परिस्थिती सध्या हे रोड थोडा बरं दिसतोय, पण हे जाळी लावलेली आहे त्या गटारावरती। ही जाळी जी आहे त्या रोडच्या लेवलला पाहिजे। ते गटार चोकअप झाल्यानंतर हे पाणी त्या म्हणजे त्याची लेवल कुठं माहीत पडत नाही, पण तो माणूस बरोबर त्याच्या जाताना जाताना ते खाली पडू शकतोय। आणि दुसरीकडून ह्या जी जाळी आहे म्हणजे हे गटार आहे, ह्या गटारावरती पूर्ण जाळी पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती कचरा जाणार नाही, काय नाही, ते पाणी सरळ बाहेर जाऊ शकतंय। आणि बघा त्या ठिकाणी जे आहे ते पण ब्लॉक दाखवा, तो ब्लॉक आहे ना, तो बऱ्याच दिवसापासून तो ठेवलेला आहे। तिथं ते खरं तर जायला प्रवाशाला कोण नडू शकतो, त्याचा ब्लॉकचं काही काम नाही। तो कॉन्क्रीटचा ब्लॉक तसाच ठेवलेला आहे, तो ब्लॉक सुद्धा तिथे उचलून टाकावा। आणि सगळ्या ते वायर सुद्धा ते बंदोबस्त त्याचा करायला पाहिजे व्यवस्थित। आणि या सगळ्या गटारावरती जाळी पाहिजे, म्हणजे तो कचरा जाऊन तो त्याच्यामध्ये चोकअप नाही होणार, प्रवाशांना थोडं तर तकलीफ कमी होईल त्याची, असं मला वाटतंय। तर या ठिकाणी मुंबई असेल, ठाणे असेल, पनवेल असेल, मुंबईतले सगळे प्रवासी आहे डेपोतून जातात, कारण बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे। आज आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, प्रत्येकाची सुरक्षित असणं गरजेचं आहे। या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज आहेत, काय परिस्थिती आहे हे कुणालाच काही कळत नाही। आपण काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात आम्ही हेच सांगू की आमचं जे नवी मुंबई महापालिकेचं परिवहन विभाग आहे ते अत्यंत आमच्या ऐरोलीच्या डेपोकडे दुर्लक्ष करत आहे। आणि दुसरी गोष्ट, आता वाघमारे साहेबांनी सांगितलं की या गटारांवर जाळ्या असावेत, पडलेले ब्लॉक हे हटवण्यात यावेत, व बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांच्या सुविधेसाठी होणार आहेत, त्या सर्व गोष्टी परिवहन विभागाने दुर्लक्ष केलेल्या आहेत। मी असं सांगतो की नवी मुंबई महापालिका ही ऐरोलीच्या या बस डेपोला दुर्लक्ष करत आहेत आणि याच्यावर आमच्या सर्व तरुण मुलांचा व वयस्कर व वृद्ध लोकांचा आक्षेप आहे की हे डेपो पूर्णपणे असुरक्षित आहे। तर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे सार्वजनिक शौचालय या ठिकाणी बांधले, त्यांची अवस्था। आणि त्याचबरोबर आपण स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत या ठिकाणी ईट टॉयलेटची एक नवीन योजना आपण आणलेली होती। यामध्ये ईट टॉयलेट सुद्धा लावले, पण ते ई टॉयलेट जे आहे हे कुठे आहे हा एक प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रवाशाला म्हणजे महिलांना पडतोय। काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात मी सांगेन की आज अनेक वर्ष मी परिवहन विभागाने जे ई टॉयलेट बसवलेले, नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता विभागाने जे काही टॉयलेट बसवलेलं, ते ई टॉयलेट आज इथे नाश झालेलं आहे। असं वाटतंय की ते चोरीला गेलेलं आहे। दुसरी गोष्ट, आमच्याकडे पलीकडे एक नवी मुंबई महापालिकेने बांधलेलं सार्वजनिक शौचालय आहे, ते महिलांसाठी आहे आणि पुरुषांसाठी सुद्धा आहे, पण त्याची अवस्था जर आज आपण पाहाल तर त्यात आतमध्ये जाताच दुर्गंध जो येतो, तिथे माणूस चक्कर येऊन पडण्याचे त्यांचे संकेत दिसतात। त्यामुळे ही सुरक्षता आमच्या नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियान आज चालू आहे। तर स्वच्छ भारत अभियान जी टीम आज दिल्ली या विभागातून आलेली, त्यांनी आज आमच्या या टॉयलेटची अवस्था पाहावी व या टॉयलेट बद्दल आपण दखल घ्यावी व नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छता विभाग जे आहे, जे उपायुक्त जे आमचे श्री अजय गडदेजी साहेब आहेत, यांनी एकदा एक वैयक्तिक मोहीम काढून आमच्या ऐरोलीच्या सर्व टॉयलेटकडे एक लक्ष द्यावे। बघा, इथे ई टॉयलेट होतं आणि पण ते ई टॉयलेटच तिथून गायब झाले, त्याचा वापर झाला नाही। महिला उत्सुकतेने त्या ठिकाणी जायचा, परंतु त्याची परिस्थिती जितकी भयानक होती की न गेलेलं बरं असं वाटायचं। आणि कालांतरानंतर त्यात दुरुस्ती होईल असं प्रत्येक महिलेला वाटायचं, पण ते ई टॉयलेटच आता गायब झालं। का झालं हा प्रश्नचिन्ह आता प्रत्येक महिला प्रवाशांच्या समोर उभा राहिलेला आहे। याचं कारण प्रशासन देईल का नाही देईल याकडे आपण पाहणार आहोत। कधी वापरतच नव्हतं, जेव्हापासून बनलं त्याचं ई टॉयलेट कधी वापरलंच नव्हतं गेलं, ते सगळं बंद होते हमेशा ते। म्हणजे फक्त स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत जो सर्वे केला जातो, त्या सर्वेमध्ये जे येणारे जे निरीक्षक असतात त्यांना हे दाखवण्याचं काम पालिकेने केले की काय, असं या ठिकाणी सर्व प्रवाशांना प्रश्न पडलेला आहे। आणि आता ते गायबच झालेलं आहे, म्हणजे का काढलं, कशासाठी काढलं याचं मात्र अद्यापर्यंत कुठल्याही मीडियाला सुद्धा प्रशासनाने सांगितलेलं नाहीये। यात किती बदल होतो हे आपण पाहूया। नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी।